जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा या गावामध्ये आपला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोकमान्य टिळक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार रामदासजी मसराम यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा व लोकमान्य टिळक विद्यालयात त्यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार समारंभ आयोजित केला होता. विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियोजन मेळावा जिल्हा वर्धा येथे उत्साहात संपन्न. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची विशेष उपस्थिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष विदर्भ तर्फे गांधी चरखा सभागृह सेवाग्राम रोड वर्धा येथे नियोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते, प्रकाशजी गेडाम, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होडी यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने या नियोजन मेळाव्याला उपस्थित होते. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी मार्कंडदेव नगरीत जाऊन श्रावण मासानिमित्त शिवलिंगाचे पूजा अर्चा केली. त्यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.